अवघ्या 1.5 वर्षांच्या कालावधीमध्ये कोकणगावच्या विकासासाठी तब्बल 247 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या निधीतून निधनेश्वर देवस्थान परिसरासह संपूर्ण गावाचा विकास होणार असून एवढ्यावरच न थांबता भविष्यातही आणखी निधी उपलब्ध करून परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल आणि इतरही विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला। संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे कोल्हारगोटी राज्यमार्ग ते निधनेश्वर मंदिर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। या प्रसंगी ज्येष्ठ नेते रामभाऊ जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजार, भाजप उपजिल्हा प्रमुख सचिन शिंदे, पप्पू गाढे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, वैद्यकीय सेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, तालुका प्रमुख सुशील शेवाळे, बबन पवार, दिलीप वायकर यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते। या प्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले की तालुक्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक निधनेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी येत असतात। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेही त्यांच्या अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांची सुरुवात निधनेश्वर येथे महाराजांचे दर्शन घेऊनच करत असतात। त्यामुळे या देवस्थान परिसराच्या विकासासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले आहेत। मात्र यापूर्वीच्या राजकीय अनास्थेमुळे अनेक विकास कामे रखडली होती। आतापर्यंत तर आपण प्रत्येक गावामध्ये मोठ्या स्वरूपात महायुती सरकारच्या माध्यमातून निधी आणलेला आहे। विशेषतः कोकणगाव असं निधनेश्वर देवस्थान अतिशय भक्तिभावाने इथं भाविक मोठ्या संख्येने येत असतात। त्याचाही मंदिराचं नवीन काम सुरू आहे। हा जो रस्ता आहे इथला यासाठी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली 50 लाख रुपये आम्ही या रस्त्यासाठी मंजूर केले आहेत। गावात विविध विटा मंजूर केल्या आहेत। पेवर ब्लॉक असेल, जी मागणी ग्रामस्थांची येते त्या प्रत्येक मागणीचा सकारात्मक विचार करून आम्ही निधी देण्याचा कुठलाही राजकीय हेवे दावे न ठेवता, राजकीय मतभेद न ठेवता गावच्या विकासाला प्राधान्य देऊन आम्ही पुढे चाललो। त्यामुळे माझ्या माहितीनुसार तरी इथं 2-2.5-3 कोटीच्या आसपासच्या आज कार्यक्रम आपण विकास कामांचं लोकार्पण असेल, काही नवीन भूमिपूजनाचा कार्यक्रम आज घेत आहे। साहेब, आता आपण कसं नियोजन झालेलं आहे? आपण पाणी दौरा देखील केलेला आहे, मीटिंग देखील झालेली आहे। आता आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे ती दिंडीचं सुरुवात म्हणजे ज्यावेळेस आपल्या हद्दीत येते, जिल्ह्याच्या हद्दीत आपल्या संगमनेर तालुक्यात येत असते। त्यामुळे मागील आठवड्यातच मी स्वतः अधिकाऱ्यांसह त्या सर्व मार्गाची पाहणी केली व ज्या ज्या गोष्टी आपल्याला पावसाळ्याच्या परिस्थितीनुसार मागच्या वर्षी सुद्धा आपण मंडपाची व्यवस्था केली होती, यावर्षी सुद्धा वॉटरप्रूफ मंडप असेल, पिण्याच्या पाण्याचा टँकरची सुविधा असेल, शौचालयाची असेल, स्नानगृहाची असेल, आरोग्याची असेल, जे रस्ते खराब होते ते रस्ते सुद्धा तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळं आलेल्या वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या असुविधेला सामोरे जावं लागणार नाही। प्रत्येक त्यांना सुविधा देण्याचा आपला मानस राहील। आपल्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक दिंडीला शासनाच्या वतीने 20,000 रुपये देऊन एक वारकऱ्यांच्या बरोबर हे सरकार आहे हा दाखवण्याचा आमचा प्रामाणिक हेतू आहे। तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतरच या देवस्थान परिसराच्या विकासालाही खरी गती मिळाली आहे। वन विभागाची जमीन असतानाही आवश्यक परवानग्या घेऊन विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे। देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती, त्यामुळे रस्त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून श्रावण महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण करण्याचं नियोजन करावं। पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच व्हावा यासाठी नुकतंच शिवसेनेमध्ये दाखल झालेले खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांसमवेत आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असून हा रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच मंजूर व्हावा यासाठी जोरदार पाठपुरावा करणार असल्याचंही आमदार खताळ यांनी सांगितलंय। एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।